सन्मान्य संदीप भैया नवले यांच्या मालकीची असणारी तुकाई टायगर्स आरगाव संघ आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये पराभूत होत आपल्या पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवणारी कामगिरी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहतोय टीम छत्रपती 11 तर दुसऱ्या बाजूला जगदंब उरुळी कांचन या संघाच्या वतीने आपण पाहतोय फलंदाजी मार्कवरती सलामीची पहिली जोडी अर्थात छत्रपती 11 गोलंदाजाचं नाव आपण शुभम गायकवाड 12th मॅन या ठिकाणी पाठवायचं आहे। शुभम गायकवाड यांना मात्र सलामीचं पहिलं षटक टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केलं। एक मोठी मॅच, जो जीता वही सिकंदर और जो हारा वो सीधा अपने घर के अंदर। आज मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवणारी आणि स्वतःच्या संघाला नवीन उमेद प्राप्त करून देणारी कामगिरी करण्यासाठी या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये अर्थात रफ्तार शुभम गायकवाड तर फलंदाजी मार्कवरती द किंग ऑफ अब्सोल्यूट डिस्ट्रक्शन राजू पाटे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्याच बॉल वरती मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करण्यामध्ये अपयश या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतंय। डॉट बॉल न मात्र षटकाचा श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये केलाय। खऱ्या अर्थाने आपण पाहतोय दोनही संघ पराभूत होत या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान राखणारी कामगिरी करण्यासाठी या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये आणि असं म्हटलं जातं की घायल शेर की सांसें उसकी दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है आणि तो प्रत्यय यावेळी मात्र आलाय। तर परफेक्ट मिडल बॉल केलाय आणि चेंडूला आकाश मार्गे सीमा रेखा पार पाठवलाय। 6 धावा। बॉल बॉयज विनंती असेल कृपया आपण लक्ष ठेवायचं आहे। दरम्यान आपण पाहतोय दुसऱ्याच बॉल वरती घणाघाती प्रहार राजू पाटेच्या बॅट मधून आपण पाहिलाय आणि चेंडू सीमा रेखा पार। नक्कीच आपण पाहतोय बॉल बॉयज साठी देखील पारितोषिक आहे। जो बॉल बॉय जास्तीत जास्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवेल त्यासाठी देखील आपण पाहतोय रॉयल ट्रॉफी मध्ये दिमागदार पारितोषिक आहे। रॉयल ट्रॉफी, रॉयल कारभार, रॉयल ट्रॉफी आपल्या सर्वांची आवडती आणि लाडकी ट्रॉफी रॉयल ग्रुप आणि साईराम मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित हा क्रिकेटचा सोहळा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 1,51,000 आणि सोबतच झळाळता करंडक। त्याचप्रमाणे आपण पाहतोय सन्माननीय अडसुळकार डेकोरेटचे सर्व सन्माननीय तुषारजी अडसूळ साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय। विशेष सहकार्य यांच्या माध्यमातून या स्पर्धेत आम्ही प्राप्त होतंय असे कर्तृत्ववान आणि नेतृत्वशील असणारे आमचे मार्गदर्शक तुषारजी अडसूळ साहेब आपणही आलात, आपले सहर्ष स्वागत। आपला सन्मान या ठिकाणी अर्थात रॉयल ग्रुप्स आणि रॉयल डेव्हलपर्सचे सर्व सन्मान्य बंटी शेठ आणि बंटी शेठ मित्र परिवार आणि सन्मान्य साईराम ग्रुपचे रवींद्रजी गिरमकर साहेब तुषारजी अडसूळ साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय। साईराम ग्रुपचे सर्व आणि साईराम उद्योग समूहाचे मुख्य मार्गदर्शक सन्मान्य रवींद्रजी गिरमकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण मैदानाच्या आतमध्ये करतोय। दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये काय फटका खेळलाय, तीर की तरह सीधा वार कर चुका है गेंदबाज के ऊपर, गेंदबाज के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई गेंद सीधा बाउंड्री के बाहर। 4 धावा आणि आता मात्र खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये यत्र तत्र आणि सर्वत्र प्रतिस्पर्ध्यांसाठी एक वाईट स्वप्न बनू पाहणारी कामगिरी या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये राजू पाटे पुन्हा एकदा आपण पाहतोय वेग मात्र काढून घेतलाय। अप्रतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये अगेन्स्ट द विंड, अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ द बॉल स्टीअर करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये एक असफल प्रयत्न मात्र संपुष्टात आलाय। एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय। ऊन वारा आणि सावल्यांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। त्याचप्रमाणे आपण पाहतोय आमचे मार्गदर्शक आणि मित्र सन्मान्य देवटे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्याचप्रमाणे सन्मान्य तुषारजी अडसूळ साहेब ज्यांच्या माध्यमातून विशेष सौजन्य या स्पर्धेत आम्ही प्राप्त होत आहे। हो पुढचा बॉल बॅटची लीडिंग एज तुषार शेठ अडसूळ यांचा सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय या मुख्य व्यासपीठावरती होतोय। सन्मान्य रवींद्रजी गिरमकर देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावेत। कर्तृत्ववान कर्तृत्वशील नेतृत्व सन्मान्य तुषारजी अडसूळ साहेब अर्थात अडसूळ कार डेकोरेटर्सचे सर्व ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत आम्ही विशेष असं सहकार्य प्राप्त होतं। या सन्माननीय मान्यवरांचा सन्मान यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय, तो संपन्न होतोय। तो साईराम उद्योग समूहाचे सर्व सन्मान्य रवींद्रजी गिरमकर साहेब
मान्यवरांचं देखील मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत, अभिनंदन आणि आभार. त्याचप्रमाणे आपण पाहतोय थेट ढवळगाव नगरीवरून RCC ढवळगाव संघाचे संघनायक अर्थात माणिकजी लोंढे सर, त्यासमवेत नाना बोरगे आणि सन्मान्य नवनाथजी वाळुंज साहेब सोबतच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपले सहर्ष स्वागत. पुढचा बॉल काय मैदानाच्या आतमध्ये टाकला, एक गेंद नाही आग का गोला था. आपण पाहतो एक मोठं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये शमवलं. एक प्राइस विकेट, महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये टिपली गेली ती राजू पाटे यांची आणि एका यशस्वी षटकाला मात्र पूर्ण विराम दिला जातोय. तो अर्थात छत्रपती 11 संघाच्या वतीनं शुभम गायकवाड. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय आणि धाव फलकावरती आपण पाहतोय जगदंब 11 उरुळी कांचन हा संघ धाव फलकावरती नोंदवतोय 10 धावा. 10 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकाचं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलंय. दोनही टीम आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये काही खुशी, काही गम, काही ज्यादा और काही कम अशा स्वरूपाची द्विधा मनस्थिती. आज मात्र कुणाचा दिवस या मैदानावरती गोड होणार आहे, कारण आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं असलं तरी सुद्धा एक कमबॅक अपेक्षित आणि त्याच कमबॅकची प्रतीक्षेत असलेले हे दोन संघ या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये लढताना आणि निमित्त असेल ते अर्थात रॉयल ट्रॉफी 2025. आपण पाहतोय देखणं, आयोजन आणि नियोजन कुठल्याही बाबतीत आपण पाहतोय कमतरता या ट्रॉफीमध्ये राहत नाहीये. या ट्रॉफीचं नाव केवळ रॉयल नाहीये, तर खऱ्या अर्थानं संपूर्ण ट्रॉफीच आज मात्र रॉयल मध्ये झाली आहे. तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तेजस्वी गावटे यांच्या माध्यमातून लकी ड्रॉचे कुपन्स या ठिकाणी फाडले जात आहेत. भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांसाठी इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी मैदानाच्या बाहेर देखील तुमच्यासाठी असेल. तर आपण पाहतोय नक्कीच एक जोरदार अपील मात्र मैदानाच्या आतमध्ये गेली. आत्मविश्वास कमी आणि जल्लोषपूर्ण असणारं अपील मात्र पंचांना या ठिकाणी फेटाळून लावले. बॉलवरती येण्यापूर्वी आपण पाहतोय वन डीप होऊन चेंडू बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल झाला. अप्रतिम कामगिरी योगेश यांच्या माध्यमातून झाली. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अर्थात द सुपरस्टार ऑफ द टीम विशाल कोथळकर यांना. तर पुढचा बॉल फुल टॉस होता. ऑल अलॉंग विथ द पेस, कार्पेट ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये लॉफ्टेड ड्राईव्ह आपण पाहिलाय. कव्हर पॉइंट रिजन वरती चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत मात्र आपण पाहतोय एक धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. ही एक धाव धाव फलकाला पुढे घेऊन जाईल. धाव फलकावरती आपण पाहतोय 11 धावा, 1 और 1 11 अशा एकूण 11 धावा धाव फलकावरती. एक महत्वपूर्ण फलंदाज पहिल्या षटकामध्ये टिपलाय तो शुभम गायकवाडनं आणि चांगली सुरुवात आपल्या टीमला पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये करून देतोय. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा विशाल कोथळकर सामना करेल तो फलंदाज. पुढे सरकलाय, जागा बनवण्याचा प्रयत्न होता. त्या दरम्यान आपण पाहतोय दिशा मात्र भरकटलाय तो गोलंदाज. दिशाहीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये विशाल कोथळकर यांच्या माध्यमातून टाकला गेलाय आणि अतिरिक्त धाव मुख्य पंच मात्र दंडित करतील. अवंतरची एक धाव धाव फलकाला पुढे घेऊन जाईल. धाव फलकावरती आपण पाहतोय 12 धावा दुसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना. तर पंचांच्या भूमिकेमध्ये सतीशजी झंझुरके आणि हेमंतजी परदेशी साहेब यांना आपण पाहतोय. अतिशय उल्लेखनीय कामगिरी ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेदरम्यान. सन्मान्य रमेशजी देवटे आपण संपर्क करायचा आहे, राहुल गोगडे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय व्हाईट बॉलचा कॉल. लाटे साहेब विनंती असेल आपण संपर्क करायचा आहे, राहुलजी गोगडे यांच्याशी आपण संपर्क साधा. पुढचा बॉल मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. 14 धावा धाव फलकावरती आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा षटक प्रगतीपथावरती असताना. तर पुन्हा एकदा विशाल कोथळकर यांना पुन्हा मैदानाच्या आपण पाहतोय. फलंदाजी मार्कवरती फलंदाज होईल तो सज्ज. स्लॉट मध्ये चेंडू रिव्हर्स पुल अनसक्सेसफुल अटेम्प्ट कम्स टू एन एंड. या षटकामध्ये मात्र खऱ्या अर्थाने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांच्या पायामध्ये व्यसन घालणारी कामगिरी अर्थात विशाल कोथळकर यांच्या माध्यमातून होतीये. तर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती दाखल होतोय. आक्रमण करावं लागेल. लिमिटेड ओव्हर, लिमिटेड षटकांचा थरार आणि या षटकांमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतोय अग्रेसिव्ह मोड मात्र ऍक्टिव्हेट करावा लागेल. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा मिसटाईम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, त्याला बीट केलं चेंडूनं आणि तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव. धाव फलकाला पुढे घेऊन जाईल. धाव फलकावरती आपण पाहतोय 15 धावा. 1.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि पहिल्या सामन्यातील चुका आणि त्या चुकांतरून शीख घेत आपण पाहतो या महत्वपूर्ण मॅच मध्ये अचूक टप्प्यावरती चेंडू राखत प्रतिस्पर्धी टीमला धस्त आणि उद्ध्वस्त करून टाकणारी कामगिरी अर्थात गोलंदाजांच्या माध्यमातून होतीये. पुढचा बॉल यावेळी मात्र अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे रुख केला जाईल. अर्थात बॅटिंग टीमचा रिव्ह्यू हा मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्यावरती मात्र काय असेल निर्णयाची असेल ती प्रतीक्षा. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय पांडुरंग सरोदे यांना.
तिसऱ्या पंचांचा कॉल, इट्स फेअर बॉल. एक चांगला चेंडू मैदानाच्या मध्ये आलाय आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा धावफलकाला स्थिर ठेवेल. एक अप्रतिम कामगिरी या महत्वपूर्ण मॅच मध्ये नोंदवताना पुन्हा एकदा विशाल कोथळकर. आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये गेले कित्येक दशक क्रिकेटची निस्सीम सेवा करणारा हा क्रिकेटचा सच्चा पाईक या महत्वपूर्ण मॅच मध्ये पुन्हा एकदा आक्रमकता या वेळेला मात्र भेदून लावतोय तो अर्थात प्रतिस्पर्धी टीम जगदंबा 11 उरुळी कांचन. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा अप्रतिम बॉल मैदानाच्या मध्ये टाकला गेलाय. त्रेदात तिरपीट उडून टाकली आहे मार्कवरती फलंदाजांची आणि फलंदाज यावेळी मात्र गोंधळात पडतायत आणि धावांचा वेग मात्र प्रचंड मंदावला जातोय. धाव फलकाला प्राप्त झालेली निद्रित अवस्था पुन्हा एकदा धावांची कोंडी मात्र फोडावी लागेल. 2 षटकांती धाव फलकावरती आहेत. 15 धावा. पंधरा धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. एक महत्वपूर्ण बडी मैदानाच्या मध्ये टिपला गेलाय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. तर गोलंदाजी मार्कवरती झालेला हा सकारात्मक बदल वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती शुभम. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय. ड्रिव्हन लेनवरती असणारा हा बॉल मैदानाच्या मध्ये आपण पाहिलाय. त्यावरती मात्र आपण पाहतो एक सिंगल मैदानाच्या मध्ये कन्सीड होईल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 16 धावा. 16 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा एक चांगलं कमबॅक करावं लागेल ते जगदंबा 11 उरुळी कांचन या टीमला. अभी नहीं तो कभी नहीं, जो जीता वही सिकंदर और जो हारा वो सीधा अपने घर के अंदर, अशा स्वरूपाची परिस्थिती मैदानाच्या मध्ये असताना एक गलती हो चुके यहाँ पर. एक चूक होती आणि चुकांचं रूपांतरण धावा झाले. चेंडू सीमा पार, दिलासादायक चौकार. थँक्यू डीजे. पुढचा बॉल पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. गेंद खडी हो चुकी आहे. क्षेत्ररक्षक धरून चेंडूवरती आलाय. जीवाच्या आकांताने धावतोय शुभम आणि सरते शेवटी आपण पाहतोय चेंडू मात्र जमिनीवरती विसावेल. एक अवघड झेल टिपण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नांना अपयश मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहिलंय. दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा एक सिंगल मैदानाच्या मध्ये घेतली जाईल. 21 धावा या धाव फलकावरती आहेत. अप्रतिम कामगिरी शुभम गायकवाड यांच्या माध्यमातून 1.3 षटकांमध्ये आपण पाहतोय 16 धावा खर्च केला गेलाच आणि अद्यापपर्यंत मात्र एक चौकार या षटकामध्ये आलाय. तो देखील आपण पाहतोय गाफील क्षेत्ररक्षण आणि त्याच दरम्यान मात्र एक इझी एस्केप चेंडूचा आपण पाहिला त्यामध्ये चौकार आला. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स बॉलचा प्रयत्न. पाठीमागच्या पायाला या ठिकाणी मात्र चेंडूचा स्पर्श झालाय. फेकी सुरेख आहे आणि त्या दरम्यान बॅकअप सुंदर असेल. त्यावरती एक धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा. 2.4 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय. जगदंबा 11 उरुळी कांचन हा संघ मात्र आपण पाहतोय काहीसा खिंडीमध्ये सापडवलाय. तो अर्थात टीम छत्रपती 11 शिरूर संघानं. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय मुख्य पंच मात्र थोडासा एक्सरसाइज करतील आणि व्हाईट बॉलचा कॉल कळवतील. एक अवांतरची अतिरिक्त धाव मात्र धाव फलकाला आकार देणारी निर्विकार कामगिरी या महत्वपूर्ण मॅच मध्ये नोंदवेल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 23 धावा या धावफलकावरती आहेत. एक आश्वासक सुरुवात करण्याचा प्रयत्न होता. त्याच दरम्यान आपण पाहतोय विस्फोट मात्र शांत राहिलाय. तो करावा लागेल तो अंतिमच्या काही षटकांमध्ये, कारण आपण पाहतोय पहिल्या सत्राचा अर्थात पहिल्या 3 षटकांचा खेळ काहीसा संथ या ठिकाणी मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडून चूक होतीये. 1 बाउन्स इनटू द फेन्स. चेंडू सीमा रेखा पार, चौकार. आरोही कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर यांचा सनसनीत चौकार. दिलासादायक स्ट्रोक मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या बॅट मधून आलाय. निद्रित अवस्था प्राप्त धाव फलकाला मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय ऊर्जित अवस्था प्राप्त करून देणारा हा फटका. पुढचा बॉल पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर मैदानाच्या मध्ये उडवलाय. स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंड. क्षेत्ररक्षक यावेळी मात्र चूक होणार नाहीये आणि अंतिम बॉल वरती मैदानाच्या मध्ये येईल एक सिंगल. 28 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये समाप्त होतोय. टीम जगदंबा 11.
नक्कीच आपण पाहतो एका बाजूला विकासजी दौंडकर आणि महेंद्रजी गायकवाड यांच्या मालकीची असणारी टीम जगदंबा 11, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय छत्रपती 11 सरपंच सागरजी सातपुते आणि अण्णा नलगे यांच्या मालकीची असणारी टीम. आणि या दोन संघादरम्यान चालू असलेला हा क्रिकेटचा सोहळा एक आश्वासक सुरुवात करण्यामध्ये काहीच अपयश मैदानामध्ये आलंय. 28 धावा पहिल्या 3 षटकांती धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अमोल आणि निखिल या जोडीला मात्र पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील आणि तो प्रयत्न आज मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मात्र चाकाच सूर लागू देत नाही अवांतरची एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये येईल. व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांचा असेल आणि या व्हाईट बॉलवरती मात्र नक्कीच एक धाव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होईल. या सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 29 धावा या धावफलकावरती आहेत. काहीशी संथ सुरुवात मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते ते अर्थात जगदंबा 11 उरुळी कांचन या संघाची. मात्र अंतिमच्या पर्वामध्ये अंतिमच्या उर्वरित चेंडूमध्ये मात्र मोठा विस्फोट त्यांना मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. कारण जर जिंकलात तर नक्कीच या स्पर्धेमध्ये आव्हान असेल ते जिवंत आणि जर पराभूत झालात तर या सुंदर स्पर्धेला मात्र तुम्हाला सोडावा लागेल आणि तो प्रयत्न मात्र मैदानाच्या मध्ये चालू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा विशाल कोथळकर. पुढचा बॉल विशाल कोथळकर फॉलिंग स्वीप मैदानाच्या मध्ये एक्झिक्यूट होतोय आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू होईल गुल पॉवरफुल चौकार. फार्मसी शिरूर यांचा संस्थानिक चौकार. बिहाइंड द विकेट आपण स्क्वेअर ऑफ द विकेट खेळवलेला हा अप्रतिम फटका मैदानाच्या मध्ये आलाय. त्यावरती मात्र 4 धावांची मोहर मैदानाच्या मध्ये या फटक्यावरती होती आणि या 4 धावा धावफलकाला आकार देतील. धावफलकावरती आपण पाहतोय 33 धावा. अमोल मात्र आता डावाची सर्व सूत्र स्वतःच्या खांद्यावरती घेतोय कारण आपण पाहतोय खऱ्या अर्थानं संघाच्या विजयाच्या आशा आणि आकांक्षांचं ओझं आज मात्र या फलंदाजांच्या माथ्यावरती आहे. आणि जर विजयाची गरुड झेप घ्यायची असेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला मैदानाच्या मध्ये त्या दर्जाची कामगिरी करावी लागेल. तर असं म्हटलं जातं की उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय आहे बांधता येईल केव्हाही, मात्र क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. जिद्दीर आज मात्र पेटून उठलाय तो फलंदाज अमोल आणि आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण चौकार मैदानाच्या मध्ये वसूल केलाय. विशाल यांच्या षटकाची सुरुवात मात्र वाईटनं झाली आहे, त्यानंतर मात्र चौकार मैदानाच्या मध्ये आलाय. तर फलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अमोल अर्थात मॅन फ्रॉम टीम जगदंबा 11 उरुळी कांचन. पुढचा बॉल पुन्हा एकदा छत्रपती 11 संघाचा सर्वोत्तम गोलंदाज विशाल कोथळकर मैदानाच्या मध्ये सज्ज होतोय. याही वेळी आपण पाहतोय चांगला फटका क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवरती आलाय. अप्रतिम कलेक्शन होईल, दर्जेदार फेकी आणि त्याच जोरावरती एक सिंगल धाव फलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 34 धावा धावफलकावरती आहेत. 3.2 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या मध्ये संपलाय. तर स्ट्राईक वरती बऱ्याच अवधीनंतर पुन्हा एकदा बन्नाट फॉर्म मध्ये असलेला निखिल पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये सज्ज होतोय. काहीशी संथ फलंदाजी आज मात्र तो करताना पाहायला भेटलाय. तर याही वेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा बीट झालाय तो फलंदाज आणि चेंडू बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल होईल. नक्कीच आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या जवळ आमचे मुख्य आयोजक तेजसजी घावटे साहेब लकी ड्रॉचं कुपन घेऊन त्या ठिकाणी आलेले आहेत. ज्या कोणा मान्यवरांना लकी ड्रॉचं कुपन फाडायचं असेल भिंतीच्या शेजारी आपण पाहतोय नक्कीच ते चाललंय आणि 50 रुपये लकी ड्रॉचं कुपन आहे आणि त्यावरती इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी प्रेक्षकांसाठी. आणि काय फटका आहे. The sweet noise has been coming from the bat, lofted towards the boundary line. Big hit, षटकार. बराच वेळा आपण पाहतोय संयम धारण केला होता, त्या संयमाचा बांध मात्र मैदानाच्या मध्ये तुटला जातोय. ज्या बॉलची आवश्यकता मैदानाच्या मध्ये देते तो फुल टॉस बॉल मैदानाच्या मध्ये फुल लॉस करून जातोय. समोर जर बॉल दिसत असेल तर खेळाडूंना विनंती आहे आपण बॉल कलेक्ट करायचा आहे. मॅच बॉल अतिशय महत्वाचा आहे, त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे जर बाउंड्री लाईनच्या समीप तुम्हाला चेंडू जर दिसत असेल तर तो मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. बाहेर जाऊन चेंडू घेऊन यायचा. खेळाडूंना विनंती आहे मैदानाच्या बाहेर जाऊन आपण चेंडू कलेक्ट करायचे आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये विशाल कोथळकर वरती आक्रमण केलंय. तर यावेळी आपण पाहतोय अगर की सीधी उंगली से निकले तो फिर उंगली टेढ़ी क्यों करणे. आणि आपण पाहतोय सरळ बॅटनं एक सुंदर फटका मैदानाच्या मध्ये आला. त्यानंतर मात्र आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, एक सफल प्रयत्न मैदानाच्या मध्ये मात्र संपुष्टात आला आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 40 धावा. या षटकामध्ये मात्र धावांचा वेग वाढवण्याचा परिणाम मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. 40 धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात 3.5 षटकांती जगदंबा 11. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका, ताकदवान नैसर्गिक अडथळा, नॅचरल ऑब्स्टॅकल त्या ठिकाणी येईल. धावा मात्र धावून घ्याव्या लागतील आणि तोपर्यंत मात्र 2 धावा
या षटकाला पूर्णविराम देतील आणि या 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. 42 धावा, 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. टीम जगदंबा 11. नक्कीच आपण पाहतोय लकी ड्रॉ कुपन अर्थात सुप्रिया जाधव शिरूर. धावांची शर्यत झुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊनी. चार षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. 42 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. अंतिमचे 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेष आहेत आणि या 12 चेंडूंचा सामना करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये टीम जगदंबा 11 उरुळी कांचन संघाच्या वतीनं अमोल आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. संग्राम भैया आणि कृष्णा भैया गव्हाणे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. सामन्यांचा आनंद घेत आहेत. आपले सहर्ष स्वागत. संग्राम भैया कृष्णा भैया गव्हाणे यांचं देखील शुभागमन आहे. आपले सहर्ष स्वागत. पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. चेंज ऑफ पेस, लोअर फुल टॉस, ज्युसी फुल टॉस, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला टार्गेट केलंय. नो बॉल आणि त्यावरती आलेला हा घणाघाती प्रहार या मॅच मध्ये रंजकता निर्माण करतोय. षटकार दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या मध्ये अमोलच्या बॅट मधून. आज मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. ताबडतोड तड़ातड़ रनों की लग जाएगी झड़ी. अपना शेर आ गया है मैदान में, बड़ी खुशियों की है ये घड़ी. अब घूमेगा बल्ला अपने शेर का, रनों की बरसात होगी. घुटने टेक देगा हर गेंदबाज, अपने जीत की बारात होगी. अपनी टीम की जीत की बारात सजाता हुआ यह बल्लेबाज. अप्रतिम स्ट्राइक मैदानाच्या मध्ये नो बॉल वरती षटकार आलाय आणि या षटकाराच्या सहाय्यानं आपण पाहतोय 7 धावांची मोहर मैदानाच्या आतमध्ये. 50 धावा अर्थात टीम जगदंबा 11 उरुळी कांचन संघ नोंदवतोय. 4.1 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपुष्टात आलाय आणि पहिल्याच बॉल वरती 7 धावांची मोहर आणि त्यानंतर आलेली एक सिंगल धाव. पुढचा बॉल, ओहो काय फटकाय, अप्रतिम शॉट मैदानाच्या मध्ये फलंदाजाच्या बॅट मधून आलाय. छत्रपतींचा छावा, संघाला मिळून देईन सनसनी 6 धावा. षटकार चला हसन चेंडू टाका आतमध्ये. आपण पाहतोय नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठा खेळाडू अर्थात हसन मदर यांचं देखील शुभागमन होतोय. आपले सहर्ष असं स्वागत. काय फटकेबाजी अंतिमच्या षटकांमध्ये. मतदार दळबीवरती आक्रमण केलं गेलंय. बॅक टू बॅक बिग हिटची माळ मात्र मैदानाच्या मध्ये गुंफली जाते ते फलंदाजांच्या माध्यमातून आणि संयमाचे बांध मात्र मैदानाच्या मध्ये तुटले जात आहेत ते फलंदाजी मार्गवरती अर्थात फलंदाज. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. पायांवरती चेंडू होता, स्टीअर केलाय. अप्रतिम शॉट, एक चांगलं प्रॉपर टायमिंग मैदानाच्या मध्ये पाहायला भेटलंय आणि त्यावरती येतील 2 धावा. टेम्परमेंट राखावा लागेल अकॉर्डिंग टू द फील्ड पोझिशन. मैदानाच्या मध्ये एक्झिक्युशन करावं लागेल ते अर्थात सनी दळवी यांना. आपण पाहतोय अतिशय गुणवान खेळाडू आहे मात्र या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये काहीसा संयम ढासळलाय आणि त्याचाच फायदा मात्र प्रतिस्पर्धी टीमनं या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये घेतलाय. अद्यापर्यंत या षटकामध्ये 16 धावा पहिल्या 3 चेंडूवरती खर्च केल्यात. काहीसं महागडं ट्विस्ट अँड टर्न्स अर्थात गेम मध्ये आणणार षटक. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. मिस टाइम स्ट्रोक, अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये झालंय आणि त्यावरती एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. सिंगल धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 59 धावा. 4.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. नक्कीच आपण पाहतोय वक्त वक्त की बात है, वक्त के साथ वक्त भी बदलता है. थोडंसं खराब वेळ अर्थात मैदानाच्या आतमध्ये सनी दळवे यांच्यासाठी येते मात्र वक्त ने थोड़ा साथ नहीं दिया तो लोगों ने मेरी काबिलियत पे शक करना शुरू कर दिया. मात्र प्रचंड क्षमता असलेला आणि त्या क्षमतेला न्याय देणारी कामगिरी करणारा हा गोलंदाज पुन्हा एकदा एक कमबॅक अपेक्षित आहे. ते स्वतःसाठी आणि टीमसाठी ते कमबॅक पुन्हा एकदा करून दिलं जाईल का आणि ते कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र समोर जर पाहिलं तर घायल शेर अर्थात एका बाजूला अर्थात फलंदाजी मार्गवरती अमोल, दुसऱ्या बाजूला निखिल. लिथल कार्नेज या महत्त्वपूर्ण अंतिमच्या काही षटकांमध्ये सुरुवातीला काहीसा संघर्ष मैदानाच्या मध्ये फलंदाजी मार्गवरती आपण पाहिला. लडखडणारी पारी आपण पाहिली आहे ती जगदंबा 11 उरुळी कांचन संघाची. मात्र आता मात्र सेट झाली आहेत निर्धारित रूपाने. चांगला बॉल मात्र त्यांना मैदानाच्या मध्ये दिसतोय आणि त्या बॉलवरती मात्र तुटून पडताना निखिल आणि अमोल ही जोडी
तर पुढचा बॉल डान्सिंग डाऊन ऑफ द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये झालाय आणि त्यावरती मात्र आपण पाहतोय नक्कीच धावा धावून घेतल्या जातील. या धावांच्या सहाय्यानं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 5 षटकांच्या अंती अर्थात 61 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात टीम जगदंबा 11 उरुळी कांचन. धावांची शर्यत झुंपली 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री विशाल उर्फ बंटीदादा गायकवाड यांकडून ओव्हर संपली. थँक्यू सो मच. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपुष्टात आलाय. धावफलकावरती आपण पाहतोय 61 धावा. यापूर्वीचं षटक काहीच महागडं षटक सामन्याला कलाटणी देणारं षटक मंदार दळवे यांच्या माध्यमातून आलंय. 19 धावा त्या षटकामध्ये आलात. एक चांगला मोमेंटम गेन केला जातोय तो जगदंबा 11 उरुळी कांचन या संघानं. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून गॅलरी सौजन्य प्राप्त होतोय ते माऊली शेठ कुरुंदळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. रॉयल ट्रॉफी 2025 या क्रीडा महोत्सवामध्ये आपले सहर्ष स्वागत. सन्माननीय शुभमजी घावटे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालायत. आपले सहर्ष स्वागत. तर गोलंदाजी मार्क वरती अंतिम आणि निर्णायक षटकासाठी अमोल शिंदे यांना मात्र आमंत्रित केलंय. समोर जर पाहिलं तर फलंदाजीतील बादशाहात मिरवताना संघ अर्थात जगदंबा 11 उरुळी कांचन संघ आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या बादशाहातीला शह देण्यासाठी संघाच्या संघनायकानं अर्थात छत्रपती 11 संघाच्या वतीनं मार्क वरती आमंत्रित केलाय आपला सर्वोत्तम गोलंदाज अर्थात अक्षय. तर पहिल्याच बॉल वरती लॉफ्ट केलाय आणि सीमा रेखा पार धाडलाय षटकार. फटका असा धुवाधार निखिल आणि अमोलनं मात्र या अंतिमच्या काही षटकांमध्ये खऱ्या अर्थानं मैदानाच्या मध्ये हैदोस घातलाय. 67 धावा धाव फलकावरती पहिली विकेट स्वस्तामध्ये बाद झाली आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय लडखडणारी पारी. आज मात्र विस्फोटक अंदाज या महत्वपूर्ण मॅच मध्ये अंतिमच्या पहिल्याच बॉलवरती अंतिम षटकातील पहिल्याच बॉलवरती केलेलं हे आक्रमण. चेंडू आकाश मार्गे सीमा रेखा पार षटकार मैदानाच्या मध्ये वसूल केलाय. जीवन की असली उड़ान अभी बाकी है, हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. आकाश मार्गे गेलेला हा प्रहार मैदानाच्या मध्ये षटकार खेचला गेला. पुढचा बॉल पुन्हा एकदा एंड चेंज केलाय स्ट्रेट डाउन टू द ग्राउंड. गेंदबाज के मस्तक के ऊपर दस्तक आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये झालंय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवरती आलाय आणि त्यावरती मात्र एक सिंगल धाव. या प्रकारचा प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल कारण आपण पाहतोय नक्कीच तुम्ही जिंकलात किंवा हरलात हे महत्वाचं नाहीये तर तुम्ही मैदानाच्या मध्ये लढलात कसं हे महत्वाचं आहे. तो लढा आज मात्र जगदंबा 11 आणि एका बाजूला छत्रपती 11 संघाच्या वतीने आपल्याला पाहायला भेटलाय. चांगला फटका मैदानाच्या मध्ये त्या फटक्यासाठी पाठीमागे क्षेत्ररक्षक मात्र सजवलाय आणि त्यावरती एक सिंगल धाव. पहिल्या बॉलवरती षटकार मैदानाच्या मध्ये खेचला गेला. कमबॅकची खऱ्या अर्थानं आवश्यकता होती आणि तेच कमबॅक या अंतिमच्या षटकातील काही चेंडूवरती या ठिकाणी करून देताना हा गोलंदाज मैदानाच्या मध्ये आपल्या टीमसाठी पाहायला भेटतोय. म्हणजे मंजिल असेल ते अर्थात विजय आणि तो विजय आज मात्र कोणाच्या भाळी लिहिला जाईल. आपण पाहतोय दोन्ही संघ अप्रतिम खेळ अद्यापर्यंत मात्र केलाय. पहिला मॅच मध्ये दोन्ही संघाला मात्र पराभवाला सामोरं जावं लागलंय. मात्र या पराभवाचं शल्य बाजूला करत या मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा लढताना या दोनही टीम आपापल्या फ्रंट वरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. 70 धावा धाव फलकावरती नोंदवल्या गेल्यात. एक चांगली सुरुवात एक आश्वासक आणि विस्फोटक अंदाज धारण करत या अंतिम षटकांमध्ये आपण पाहतोय ही हाणामारी मैदानाच्या मध्ये चालू आहे. पुढचा बॉल मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल विकेटचं होईल पतन. सरते शेवटी आपण पाहतोय एक दिलासादायक विकेट मैदानाच्या मध्ये आली आहे. फलंदाज बाद. ही आहे. 70 धावा धाव फलकावरती असताना आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज या ठिकाणी मात्र मैदानाच्या मध्ये बाद झालाय. नक्कीच एक चांगला देर आहे दुरुस्त आहे स्वरूपाचा झेल मात्र मैदानाच्या मध्ये. तर नवीन फलंदाज लोकेश. आता मात्र मैदानाच्या मध्ये दोन बंधूंची जोडी आपल्याला पाहायला भेटेल. अंतिमच्या काही चेंडूचा सामना करताना लोकेश यांना मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. 70 धावा धाव फलकावरती आहेत. एक मोठी धाव फलक मोठ्या आकाराचा धाव फलक या ठिकाणी आपण पाहतोय.
या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाचा संपूर्ण रंग आणि रूप ज्यांच्या माध्यमातून बदलला गेला ते सर्व परिचित असणारे पेंटर रमेशजी मल्लाव साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्याचा सन्मान करणं हे खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण आमचं आद्य कर्तव्य मानतो आणि तोच सन्मान खऱ्या अर्थानं आपण पाहतोय रॉयल ग्रुपचे सर्व आणि रॉयल ट्रॉफीचा पाठलाग करण्यासाठी सलामीची पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होते. महाराष्ट्र पोलीस अर्थात शिवाजी बनकर साहेब शिरूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. आपलंही सहर्ष असं स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. सन्माननीय शिवाजी बनकर साहेब शिरूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आपल्याला विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावरती यायचंय. पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय विश्वास मसाल्याचे सर्व सन्मान्य विशाल शेठ भोसले यांचा सन्मान या ठिकाणी आपण व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय विशालदादा गायकवाड अर्थात रॉयल ग्रुपचे सर्व आणि या रॉयल ट्रॉफीचे मुख्य आयोजक विशालदादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय तो अर्थात विश्वास मसाल्याचे सर्व विशालजी भोसले साहेब या मुख्य मंचावरती हा सन्मान या ठिकाणी होईल. आपण पाहतोय ऑल सेट लेट्स प्लेचा मुख्य पंचांचा इशारा मैदानाच्या मध्ये येतोय. 71 धावांचा पाठलाग आणि सलामीची पहिली जोडी मैदानाच्या मध्ये होते. सज्ज डावखुऱ्या शैलीचा विस्फोटक फलंदाज तर गोलंदाजी मार्गवरती अर्थात गोलंदाज तर पहिलाच बॉल त्यावरती अप्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि फटका जाईल सीमा रेखा पार. पहिल्याच बॉल वरती ब्रँडेड चौकार. संदीप पवार यांना मात्र फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. लेफ्ट हँडेड बॅटर अप्रतिम स्ट्रोक मैदानाच्या मध्ये खेळला गेला तर मंचावरती आपण पाहतोय सन्मान या ठिकाणी केला जातोय तो अर्थात सन्माननीय मान्यवर कॅमेरामॅन या ठिकाणी आपण फोकस करायचंय. मुख्य व्यासपीठावरती एक सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. तर पहिल्याच बॉल वरती मात्र चौकार मैदानाच्या मध्ये खेचला गेला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पुढे एकदा प्राप्त होती आणि या सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 5 धावा. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आणि याही वेळी आपण पाहतोय परफेक्ट मिडल बॉल केलाय. चेंडू आकाश मार्गे आपण पाहतोय ट्रॅव्हल होईल तोपर्यंत मात्र एक धाव पुन्हा दुसरीसाठी होकार नकार. सिंगल धाव मात्र मैदानाच्या मध्ये येईल. या सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचा षटक प्रगतीपथावरती असताना 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिला क्रमांकाचा षटक मैदानाच्या आतमध्ये मुव्हिंग षटक पॉवर प्लेचा फील्ड रेस्ट्रिक्शन्स रूल्स ऍप्लिकेबल असलेलं हे षटक मैदानाच्या मध्ये आणि या षटकामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल तोपर्यंत मात्र एक धाव मैदानाच्या मध्ये आली आहे. नो बॉलचा मुख्य पंचाचा कॉल येतोय. उघडा डोळे बघा नीट. पुढील चेंडू असेल तो फ्री हिटची सुवर्ण संधी. या संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतरण केलं जाईल का पाहूयात मैदानाच्या आतमध्ये. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये फ्री हिटची सुवर्ण संधी होती आणि आपण पाहतोय त्यावरती मात्र आक्रमक आणि देखणा प्रहार. चेंडू आकाश मार्गे सीमा रेखा पार. षटकार. चला क्षेत्ररक्षक बॉल दिसतोय आपल्याला समोर तो आपण कलेक्ट करायचा आहे. पाठीमागे बॉल आहेत. आपण जायचंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ते चेंडू कलेक्ट करायचे आहेत. क्षेत्ररक्षकांना विनंती आहे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला आणायचा आहे स्वतः. समोर अगदी स्ट्रेट आपल्या समोर बॉल त्या ठिकाणी आहे. विनंती असेल खेळाडू पटकन मैदानाच्या बाहेर जाऊन आपण चेंडू कलेक्ट करायचा आहे. राईट साईडला पहा.
ओके, थँक्यू. त्याचप्रमाणे आपण पाहतोय सन्माननीय पत्रकार पाचंगे साहेब, आपण आलात रॉयल ट्रॉफी 2025च्या दैदिप्यमान महोत्सवामध्ये आपले सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. पहिलं षटक मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय टीम छत्रपती 11 संघाच्या वतीनं एक आश्वासक नव्हे तर विस्फोटक सुरुवात आपल्या टीमला या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये करून देताना ही जोडी. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा डाव्या स्टंपच्या बाहेर राखलाय. मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. यावेळी मात्र झेल टिपला जाईल. एक मोठी विकेट मैदानाच्या मध्ये येते. विकेटचं होईल पतन. बॅटर बॅक टू द पवेलियन. पहिली विकेट मैदानाच्या मध्ये 14 धावांवरती गमावली जाते. ती टीम अर्थात जगदंब छत्रपती 11 संघाने मात्र पहिला गडी 14 धावांवरती गमावलाय. 0.5 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. त्याचप्रमाणे सन्माननीय पत्रकार पाचंगे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. तो रॉयल ग्रुपचे सर्वेसर्वा आणि रॉयल ट्रॉफीचे मुख्य आयोजक सन्माननीय विशालदादा अर्थात बंटीशेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते. नक्कीच सन्मान्य मान्यवर पाचंगे साहेबांना विनंती असेल की आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज बिहाइंड द विकेट मात्र ट्रॅव्हल होईल आणि त्यावरती मात्र कुठलीही धाव मैदानाच्या मध्ये येणार नाहीये. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती सन्मान्य मान्यवर आणि पत्रकार पाचंगे साहेब यांचा सन्मान अर्थात विशाल अर्थात बंटीशेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते. रॉयल ट्रॉफीचे मुख्य आयोजक समवेत आपण पाहतोय राहुल दादा गोगडे. त्याचप्रमाणे डीसी ट्रेनचे सर्वेसर्वा नामदेवजी दसगुडे अर्थात अमोलजी दसगुडे यांना आपण पाहतोय. एक देखणं आयोजन आणि नियोजनाप्रित्यर्थ चालू असलेला हा क्रिकेटचा सोहळा अर्थात आपली ट्रॉफी रॉयल ट्रॉफी 2025. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय केवळ ट्रॉफीचं नाव रॉयल नाही आहे तर खऱ्या अर्थाने आयोजन देखील त्याच थोडीच तोड आणि तितकंच रॉयल आपल्याला पाहायला भेटतंय आणि त्याच कारण असेल अर्थात विशाल अर्थात बंटीशेठ गायकवाड आणि मित्र परिवार आणि संपूर्ण रॉयल ग्रुप आणि साईराम मित्र परिवार. क्रिकेटची एक मोठी स्पर्धा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. आजचा हा 3ऱ्या क्रमांकाचा दिवस. त्याचप्रमाणे आपण पाहतोय सागरजी ढवळे पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. आपलंही मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत, अभिनंदन आणि आभार. विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती आपण यायचंय. आपण पाहतोय सागरजी ढवळे पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. समालोचन क्षेत्रामध्ये असणारं एक मोठं नाव अर्थात सागर ढवळे सर आणि समोर सोमनाथजी बोराडे साहेब आपण यांच्यासोबत आलात आपले या स्पर्धेमध्ये आणि रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. आपल्यालाही विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी शिवाजी बनकर साहेब आपलंही मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एक फलंदाज बाद असताना 2ऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती कृष्णा यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलंय. समोर जर पाहिलं तर अप्रतिम कामगिरी करणारी फलंदाजी आणि त्या फलंदाजीवरती पुन्हा एकदा मात करण्याची सुवर्ण संधी मैदानाच्या आतमध्ये अर्थात गोलंदाजी मार्गवरती. त्याचप्रमाणे आपण पाहतोय देवदैठण नगरीचे युवा उद्योजक अजितदादा वाघमारे हे देखील सामन्यांचा आनंद घेत आहेत. आपलंही सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या मध्ये. विकेटचं पतन मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहिलंय. 14 धावांवरती 2ऱ्या क्रमांकाचा गडी कोसळलाय. एक चांगलं कमबॅक या षटकातील पहिल्याच बॉलवरती कृष्णा आपल्या टीमला करून देतोय. कमबॅक इज ऑलवेज ग्रेटर दॅन सेटबॅक आणि तेच कमबॅक या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्या टीमला करून दिलाय आणि एक मोठा हादरा प्रतिस्पर्धी टीम अर्थात छत्रपती 11 संघाला. शरदजी ढोमे सर अर्थात ऍक्सिस बँक शिरूर ब्रांचचे अधिकारी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. आपलंही रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत. सन्मान्य मान्यवर राहुलजी बोराडे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे समालोचक सागरजी ढवळे पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. आपलंही मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत.
14 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 2 फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद होत आहेत आणि अंतिमचे 29 चेंडू आणि 57 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय प्रमुख मान्यवर आणि त्या मान्यवरांचा यथोचित सन्मान रॉयल ग्रुप आणि साईराम मित्र परिवार यांच्या वतीने केला जातोय. सन्माननीय महाराष्ट्र पोलीस शिवाजी बनकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशाल अर्थात बंटीशेठ गायकवाड यांचे शुभ हस्ते आपण यथोचित सन्मान या ठिकाणी करतोय. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी शिवाजी बनकर साहेब आणि दरम्यानच्या काळामध्ये पुढचा बॉल मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक दोन चेंडूवरती आलाय. 2 हातांची गोफंड बॅक टू बॅक विकेटचं पतन. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. अडचणींमध्ये वाढ करणारी कामगिरी या महत्वपूर्ण मॅच मध्ये अर्थात सनी आल्या पावली पुन्हा एकदा परतावं लागतंय. त्याचप्रमाणे शिरूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मुंडे साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करतोय. सन्मान्य मान्यवरांना विनंती असेल की आपण हा आपला बहुमान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. रॉयल ग्रुप आणि साईराम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशाल अर्थात बंटीशेठ गायकवाड यांचे शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान या ठिकाणी मान्यवरांचा केला जातोय. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी आपण करतोय. ॲक्सिस बँकेचे मॅनेजर अर्थात शरदजी ढोमे साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी रॉयल ग्रुप आणि साईराम मित्र परिवार आणि रॉयल ट्रॉफीचे मुख्य आयोजक सन्मान्य विशाल अर्थात बंटीशेठ गायकवाड यांचे शुभ हस्ते आपण हा संपन्न करतोय. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय प्रमुख अतिथी प्रमुख मान्यवर आणि या मान्यवरांची मानदेयाळी या स्पर्धेक आम्ही प्राप्त होते. या सर्वच मान्यवरांचं अर्थात रॉयल ग्रुप आणि साईराम मित्र परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव सन्मान्य सागर ढवळे पाटील आपणही या ठिकाणी उपस्थित झालात. आपले सहर्ष स्वागत. आपलाही सन्मान या ठिकाणी अर्थात बंटीशेठ गायकवाड यांचे शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. समेत आपण पाहतोय डीसी ट्रेनचे सर्वेसर्वा अमोलजी दसगुडे, त्याचप्रमाणे या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशालजी अलभर साहेब, त्याचप्रमाणे राहुलजी गोगडे, त्याचप्रमाणे सन्मान्य मान्यवर सोमनाथजी बोराडे यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान सन्मान्य आयोजकांच्या माध्यमातून आणि विशाल अर्थात बंटीशेठ गायकवाड यांच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. मुख्य व्यासपीठावरती हा सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. त्याचप्रमाणे व्यासपीठावरती आपण पाहतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थात विशाल अर्थात बंटीशेठ गायकवाड, समवेत आपण पाहतोय राहुलजी गोगडे, सन्मान्य अमोलजी दसगुडे, विशालजी अलभर साहेब, त्याचप्रमाणे संपूर्ण ऑर्गनायझिंग टीम, खऱ्या अर्थानं उपस्थित सर्वच मान्यवरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. मुख्य मंचावरती आपण पाहतोय पुढचा बॉल पुन्हा एकदा अप्रतिम फटका मारण्याचा प्रयत्नांना अपयश. मैदानाच्या आतमध्ये विकेटचं होईल पतन. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती संपन्न होताना आपण पाहतोय. दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा मॅचचा आखो देखा हाल. 15 धावा केवळ धाव फलकावरती आहे. सुस्थितीमध्ये असणारी टीम अर्थात टीम छत्रपती 11 शिरूर हा संघ काहीसा बॅकफूटवरती ढकलला जातोय तो या षटकामध्ये आणि कृष्णा आपण पाहतोय भेदक गोलंदाजीच्या जोरावरती या षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च करतोय आणि 3 महत्वपूर्ण मोहरे या ठिकाणी टिपण्यामध्ये यशस्वी होतोय. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल प्रहार. डग आउट मधून सेट होऊन आलाय तो फलंदाज राहुल आणि प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजावरती आक्रमण करत चेंडू साधतोय सीमा पार. षटकार. 21 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. निर्धारित रूपाने एक चांगली धाव गती मैदानाच्या मध्ये राखली ती अर्थात टीम छत्रपती 11 शिरूर या संघानं. मात्र निर्धारित रूपाने आपण पाहतोय ठराविक अंतरावरती विकेटचं पतन ही मात्र डोकेदुखी ठरतीये. 21 धावा धाव फलकावरती 4 फलंदाज बाद आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. अंतिमचे 24 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 50 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 50 धावा 12.50 च्या सरासरीने इथून पुढे मात्र धावा मैदानाच्या आतमध्ये जमवायच्यात. या मैदानावरती आपण पाहतो प्रचंड मोठा धावांचा पाऊस पडताना आपल्याला पाहायला भेटतोय. मात्र या पावसामध्ये धावून निघणारी कामगिरी या महत्वपूर्ण मॅच मध्ये पुन्हा एकदा छत्रपती 11 या संघाला करावी लागेल. फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय निखिल,
आणि राहुल ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. या दोनही फलंदाजांमध्ये ती क्षमता आहे, मात्र त्या क्षमतेला न्याय देणारी कामगिरी पुन्हा एकदा या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये नोंदवली जाईल का? न मुरत देखते है ना सूरत देखते है, राहुल तो बस अपने टीम की जरूरत देखते आणि आवश्यकता आहे ती खऱ्या अर्थानं धावांची आणि ती ओळखली आहे आणि पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार करत या मॅचमध्ये पुन्हा एकदा आपल्या टीमला एक चांगलं कमबॅक करून दिलंय. आणि धावफलकावरती आपण पाहतोय 21 धावा, 4 फलंदाज बाद असताना टीम छत्रपती 11 शिरूर हा संघ. त्याचप्रमाणे ज्यांचं शुभागमन या स्पर्धेकामी या ठिकाणी होणार आहे, अर्थात आंबेगावचा टायगर सुशांत दादा जाधव, आणि त्यांचा देखील या ठिकाणी शुभागमन होईल. सन्मान्य मान्यवरांचं सन्मान्य बंटी अर्थात विशाल शेठ गायकवाड यांचे शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान देखील आपण करणार आहोत. आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय वेगवेगळ्या स्तरांतील सर्वच मान्यवर या स्पर्धेवरती आणि विशालदादांवरती भरभरून प्रेम करणारे सर्वच मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा देत आहेत, शुभेच्छा देत आहेत आणि खऱ्या अर्थाने या सर्वच मान्यवरांचा यथोचित सन्मान रॉयल ग्रुप आणि सायराम मित्र परिवार यांच्या वतीने केला जातोय. या संपूर्ण मान्यवरांमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव, टेनिस बॉल क्रिकेट विश्वाच्या सल्तनतचा सुलतान अर्थात आंबेगावचा टायगर सुशांत दादा जाधव यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होणार आहे. आपली रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये मनापासून मनपूर्वक सहर्षाचं स्वागत. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. त्याचप्रमाणे चॉकलेट बॉय अक्षय आढाव यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. आपलंही सहर्षाचं स्वागत. 22 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता अजूनही मैदानाच्या आतमध्ये. अभी नाही तो कभी नाही. तो पुढचा बॉल अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. पंच मात्र इंटरेस्टेड आहेत. व्हाईट बॉलचा मुख्य पंचांचा कॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि आपण पाहतोय नक्कीच या निर्णयाला मात्र आव्हान दिलं जाईल का? आणि आव्हान दिलं जातंय ते अर्थात तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये असेल चेंडू. व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंच कळवतात. फिल्डिंग टीम मात्र रिव्ह्यू घेईल आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा असेल निर्णयाची प्रतीक्षा. तिसऱ्या पंचांचा कॉल, इट्स फेअर बॉल. लीगल डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये येते. पंचांना मात्र डिसिजन ओव्हर ट्यून करावा लागतोय. अप्रतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये होता. फलंदाज मात्र बॉलच्या लेंथमध्ये आला आणि त्यामुळे मात्र काहीसा तांत्रिक अडथळा मुख्य पंचांना जाणवला असेल आणि त्यामुळेच आपण पाहतोय नक्कीच तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये असेल डिसिजन. ते पुढचा बॉल पुन्हा एकदा बेस्ट टाइम स्ट्रोक. बॅटवरती प्रॉपरली बॉल आलेला नाहीये आणि त्यावरती मात्र एक सिंगल धाव. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. सिंगल डबलला कुठलाही परिणाम मात्र टीम जगदंब 11 उरुळी कांचन या संघासमोर होणार नाहीये. मात्र त्यांना मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये रोखावा लागेल. रिक्वायर रन रेट मात्र आपण पाहतोय गगनाला भेटताना 14.49च्या सरासरीने मात्र इथून पुढे तुम्हाला धावा जमवायच्या. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करणार आहे आणि या प्रेशरमध्ये खऱ्या अर्थानं बिखरली जाईल पारी टीम छत्रपती 11 संघाची की निखरली जाईल हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे. त्या गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय रवी यांना अद्यापपर्यंत या षटकामध्ये केवळ एक सिंगल धाव मैदानाच्या मध्ये ते खर्च करतात आणि या षटकामध्ये देखील आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघाचं मोरल डाऊन करणारी कामगिरी नोंदवताना गोलंदाज रवी यांना आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. पुढचा बॉल डान्सिंग डाउन ऑफ द ट्रॅक, स्ट्रेट डाउन टू द ग्राउंड. क्षेत्ररक्षक बनेगा दर्शक. आमच्या मुख्य कॅमेरामॅनला मानवंदना देणारा हा प्रहार मैदानाच्या मध्ये आपण पाहिला. एक चेंडू जाईल षटकार. हा गेला षटकार. हॉटेल तिरंगा शिरूर यांचा खणखणीत षटकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय पुन्हा एकदा निर्धारित रूपाने एक चांगला वेग मात्र प्राप्त केला जातोय. 28 धावा धावफलकावरती आहेत. अंतिमचे 19 चेंडू आणि विजयासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. 19 बॉल 43 धावा. धावा आणि चेंडूचा जर फासला पाहिलं तर काही अंश मोठा जरी भासत असला तरी मैदानाच्या मध्ये त्याला न भीता न रगबगता आणि राहुल राठोडने जर सामना जिंकून दिला तर सन्मान्य सौरभदादा शेळके यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. या पारितोषिकावरती मोहर लावली जाईल का? या अनुत्तरित प्रश्नांना मात्र पुढच्या षटकातील काही चेंडूवरती पुन्हा एकदा उत्तर मिळेल. मात्र काहीशी संत फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये.
28 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. अंतिमचे 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती टीम छत्रपती 11 या संघाला 43 धावांची. 18 चेंडू आणि 43 धावांचं आव्हान मैदानामध्ये शेष आहे. तर फलंदाजी मार्कवरती निखिल आणि नॉन स्ट्राईक एंडवरती राहुल यांना आपण पाहतोय. या दोनही फलंदाजांमध्ये ती क्षमता आहे, मात्र त्या क्षमतेला न्याय देणारी कामगिरी या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये पुन्हा एकदा त्यांना करावी लागेल. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय द वंडर बॉय ऑफ द टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये पडलेले गोड स्वप्न अर्थात निखिल चव्हाण यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं निखिलच्या हातामध्ये जी बॅट आहे, जो हत्यार है, ये तो सिर्फ शौक के लिए रखा है, वरना खौफ के लिए तो बस इस बल्लेबाज का नाम ही काफी है. निखिल चव्हाणला मात्र गिअर बदलावा लागेल, मोड शिफ्ट करावा लागेल आणि डिस्ट्रक्शन्स मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. आले का? त्याचप्रमाणे आपण पाहतोय अर्थात टेनिस बॉल क्रिकेट विश्वात टेनिस बॉल पटलावरतीचा एक अनभिषिक्त सम्राट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आंबेगावचा टायगर अर्थात सन्माननीय सुशांत दादा जाधव यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. रॉयल ग्रुप आणि सायरा मित्र परिवार आणि सन्माननीय विशाल अर्थात बंटीशेठ गायकवाड यांचे शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आंबेगावचा टायगर म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते अर्थात सुशांतदादा जाधव टेनिस बॉल क्रिकेट पटलावरील एक अनभिषिक्त सम्राट यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. या स्पर्धेत आम्ही आपणही आलात. रॉयल ग्रुप आणि सायरा मित्र परिवार यांच्या वतीनं आणि सन्माननीय बंटीशेठ गायकवाड अर्थात विशाल अर्थात बंटीशेठ गायकवाड यांच्या वतीनं रॉयल ट्रॉफी 2025 या क्रीडा महोत्सवामध्ये आपलं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्माननीय मान्यवर, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती या ठिकाणी विराजमान व्हायचंय आणि या ठिकाणी आपण सन्मान करतोय. आमचे मुख्य कॅमेरामन आपण पाहतो या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती चालू असलेला हा सन्मान सोहळा अर्थात सन्मान असेल तो अर्थात कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा आणि खऱ्या अर्थानं दातृत्वाचा. कर्तृत्वशील सुशांत दादा जाधव यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय तो अर्थात विशाल अर्थात बंटीशेठ गायकवाड आणि रॉयल ग्रुप आणि सायरा मित्र परिवार या सर्वांच्या वतीनं हा यथोचित सन्मान मान्यवरांचा या ठिकाणी संपन्न होतोय. त्यासोबत आपण पाहतोय सन्मान्य मान्यवर अण्णा कदम अर्थात या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशाल अर्थात बंटीशेठ गायकवाड आणि संपूर्ण मान्यवर टीम समेत राहुलजी गोगडे, विशालजी अलभर, त्याचप्रमाणे अमोलजी दसगुडे साहेब या सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान असेल तो अर्थात आंबेगावचा टायगर सुशांत दादा जाधव. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा डाव्या स्टँडच्या बाहेर अप्रतिम बॉल मात्र मैदानाच्या मध्ये टाकलाय, जखडून ठेवलाय त्या छत्रपती 11 शिरूर या संघाच्या फलंदाजीला. आज मात्र संधी देत नाही तो कृष्णा आणि या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये न थांबणारी न झुकणारी कामगिरी या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये पुन्हा एकदा नोंदवतोय. आज मात्र तो थांबायचं नाव घेत नाही. अंतिमचे 15 चेंडू विजयासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. तर गोलंदाजी मार्कवरती कृष्णा नावाचं वादळ घोंगावतंय त्या प्रतिस्पर्धी संघावरती. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. आयकॉन सँडी गायकवाड यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. आपलं सहर्ष असं स्वागत. नक्कीच आपण पाहतोय कालचा दिवस ज्यानं फलंदाजीच्या जोरावरती गाजवला ते सँडी गायकवाड अर्थात संदीप गायकवाड यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. आपलं सहर्ष स्वागत. जाऊया धाव फलकावरती. 36 धावा धाव फलकावरती आहे. 3.4 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावांसाठीचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये एरेला पेटलाय आणि फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ताकद सूर लागू देत नाही तो निखिल चव्हाण यांच्या. कृष्णानं मात्र अप्रतिम गोलंदाजीचं दर्जेदार प्रदर्शन या मॅच मध्ये केलंय आणि आज मात्र अनबीटन वॉरियर ठरतोय तो अर्थात कृष्णा. झुक झुक के सीधा खड़ा हुआ हूं मैं, अब फिर झुकने का शौक नहीं, अपने हाथों लिखा स्वयं, तुमसे मिटने का खौफ नहीं, तुम हालातों की भट्टी में जब भी मुझको झोकोगे तब कर सोना बनूंगा मैं, तुम कब तक मुझको रोकोगे. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघाचं वादळ निखिल चव्हाण यांना शमवलं जाईल का. मात्र आपण पाहतोय निखिल भोसले यांना पुन्हा एकदा धावचीच्या रूपानं या ठिकाणी सुवर्ण संधी असेल आणि पंचांचं बोट जाईल आकाशाकडे. विकेटचं होईल पतन. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन.
36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि 5व्या क्रमांकाचा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये कोसळलाय. अंतिमचे 12 चेंडू विजयासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. 17 धावा प्रति षटक या धावगतीने मात्र धावा मैदानाच्या आतमध्ये जमवायच्यात. धावा आणि जर चेंडूंचा जर फासला पाहिला तर हा काही अंशी मोठा भासतोय. मात्र याला न भीता न घाबरता न डगबगता मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करावं लागेल ते छत्रपती 11 शिरूर या संघाला. तर असं म्हटलं जातं की डर मुझे भी लगा फासला देखकर, लेकिन मैं बढ़ता चला गया रास्ता देखकर, खुद ब खुद मेरे पास आती गई मेरी मंजिल, मेरा हौसला देखकर. तो हौसला दाखवावा लागेल आणि वाढवावा लागेल नॉन स्ट्रायकिंगवरती असणारे फलंदाजांना देखील आणि प्रतिस्पर्धी संघावरती आक्रमण करावं लागेल. कारण अंतिमचे 12 चेंडू विजयासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. अंतिमचे 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 34 धाबांची आवश्यकता असताना फलंदाजी मार्गवरती छत्रपती 11 संघाचा योद्धा योगेश मैदानाच्या मध्ये सज्ज होतोय. तर गोलंदाजी मार्गवरती राजू पाटे. एक मोठं बाटल मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई. पहिलाच बॉल मात्र मैदानाच्या मध्ये रिव्हर्स पुलचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये झालाय. अनसक्सेसफुल कम्स टू एन एंड. एक डॉट बॉल मात्र धावफलकाला स्थिर ठेवेल. एक मोठं बॅटल मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला राहुल तर दुसऱ्या बाजूला राजू पाटे यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये डाव्या स्टँडच्या बाहेर राखण्याचा प्रयत्नांना अपयश. पंच मात्र वाईट बॉलचा कॉल करतील. एक अवांतरची धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 38 धावा धावफलकावरती आहेत. अंतिमचे 11 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल 33 धावांचं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये. हे समीकरण पुन्हा एकदा उद्ध्वस्त करावं लागेल. आक्रमण करावं लागेल आणि चौकार आणि षटकारांची आतषबाजी. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनं लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक दोन चेंडूवरती येईल. अप्रतिम कामगिरी आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि त्यावरती आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यष्ट्यांचा अचूक वेध घेतला गेलाय आणि तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची असेल ती प्रतीक्षा. तिसऱ्या पंचांचा कॉल. बॅटर सेफ. अंतिमचे आपण पाहतोय 10 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय टीम छत्रपती 11 संघाच्या राहुल आणि योगेश ही जोडी. राहुल मात्र अद्यापर्यंत मैदानाच्या मध्ये उभा आहे. अनबीटन वॉरियर प्रमाणे लढतोय. अजून मात्र काम फत्ते झालेलं नाहीये. मोहीम फत्ते झालेली नाहीये. हा लढा मात्र मैदानाच्या मध्ये द्यावा लागेल तो अर्थात राहुल यांना. पुढचा बॉल पुन्हा एकदा राजू यांचा बॉल मिसटाईन स्ट्रोक. चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती आलाय. फॉलिंग थ्रू मध्ये टिपलाय. अफलातून झेल. विकेटचं होईल पतन. राहुल बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. चाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पत्त्यांच्या डावाप्रमाणे मात्र डाव कोसळलाय तो छत्रपती 11 या संघाचा. मात्र पुन्हा एकदा या राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे गगन भरारी विजयाची भरारी तुम्हाला घ्यावी लागेल. अंतिमचे 9 चेंडू विजयासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. त्याला आपण नक्कीच असं म्हटलं जातं की तुम्ही जिंकलात किंवा हरलात हे महत्त्वाचं नाहीये, तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये लढलात कसे हे महत्त्वाचं आहे. आणि तो लढा आज मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा द्यावा लागेल तो या नवीन फलंदाज अर्थात फलंदाजी मार्कवरती विशाल कोथळकर यांना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती अप्रतिम कामगिरी केली गेली. आता मात्र फलंदाजी मार्कवरती आहे.
खऱ्या अर्थानं आपण पाहतो ज्या ठिकाणी जिथं कमी तिथं आम्ही असं असणार हे व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व अर्थात गोलंदाज फलंदाज आणि अप्रतिम क्षेत्ररक्षक विशाल कोतळकर पहिल्याच बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू भोवती गिरट्या घालतोय आणि तोपर्यंत घेतल्या जातील 2 धावा. या 2 धावा मात्र धावफलकाला पुढे घेऊन जातील. धावफलकावरती आपण पाहतोय 40 धावा. 6 फलंदाज बाद असताना अंतिमचे मैदानाच्या मध्ये 9 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. किती बॉल राहिले? 8 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 29 धावा. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक बिहाइंड द विकेट चेंडू होईल ट्रॅव्हल. एक धाव सोट्या स्वरूपाचे सिंगल. सतीशजी मुंडे साहेब आणि आपण पाहतोय शिवाजी बनकर साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिकाची उद्घोषणा होते. सन्माननीय विशालजी कोथळकर यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतोय 501 रुपयांचं पारितोषिक आहे. सन्माननीय मुंडे साहेब आणि आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस शिवाजी बनकर साहेब यांच्याकडून विशाल कोथळकर यांच्या प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयांचं पारितोषिक असेल. त्या पारितोषिकावरती आपण पाहतोय मोहर पुन्हा एकदा उमटवली जाईल का? पुढचा बॉल पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला. षटकाला मात्र पूर्णविराम मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय आणि धावफलकावरती आपण पाहतोय 5 षटकांती 44 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. या ठिकाणी पारितोषिक लावलं जात आहे ते अर्थात शिवाजी बनकर साहेब यांच्या माध्यमातून विशाल कोथळकर साहेबांनी जर मॅच जिंकून दिली तर 2001 रुपयांचं पारितोषिक आहे. अंतिमचे 6 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 बिग हिट मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील आणि ते बिग हिट पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येतील का? नॉन स्ट्राईक एंडवरती विशाल कोथळकर यांना आपण पाहतोय. तर स्ट्राईक एंडवरती योगेश. तर पहिला बॉल या अंतिम षटकातील मात्र आपण पाहतोय नक्कीच मार्कवरती मात्र गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा सामना करेल तो फलंदाज. या मॅच मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा एक चांगला कमबॅक केली टीम. जगदंब 11 उरुळी कांचन हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. सन्माननीय महेंद्रजी गायकवाड आणि विकासजी तौंडकर यांच्या मालकीची असणारी टीम मैदानाच्या आतमध्ये जगदंब 11 उरुळी कांचन. तर पहिलाच बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉलचा मुख्य पंचांचा कॉल येईल आणि अवांतरची धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 45 धावा. तर निखिल यांना मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. अंतिम आणि निर्णायक षटकाची जबाबदारी संघाच्या संघनायकाने त्यांच्या खांद्यावरती सुपूर्द केली. अद्यापपर्यंत मात्र प्रत्येक गोलंदाज अचूक टप्प्यावरती चेंडू राखलाय. तर पुढचा बॉल पहिलाच बॉल पहिल्या बॉलवरती पहिला षटकार मैदानाच्या मध्ये आलाय. अजूनही विजयासाठी आवश्यकता असेल 5 चेंडू आणि 20 धावा. मॅच दोनही संघांसाठी ऑन आहे. आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती षटकार मात्र मैदानाच्या मध्ये आलाय. अंतिमचे 5 चेंडू विजयासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 20 धावा. सामना ऑन दोन्ही संघासाठी या षटकाराने मात्र केलाय आणि एक अप्रतिम स्ट्राईक्स पहिल्याच बॉलवरती चेंडू आकाश मार्गे सीमा पार षटकार आणि अंतिमचे 5 चेंडू विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 20 धावा. फलंदाजी मार्कवरती योगेशने मात्र क्लास दाखवलाय. 2 चेंडू आणि 7 धावांच्या सहाय्याने मैदानाच्या मध्ये तो लढतोय. अंतिमचे 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता.
अंतिमचे 5 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 20 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. 5 चेंडू 20 धावा. नॉन स्ट्रायकर वरती विशाल कोतळकर, तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय योगेश. या फलंदाजामध्ये देखील ती क्षमता आहे आणि पहिल्याच बॉल वरती आपल्या क्षमतेला न्याय देणारी कामगिरी या महत्वपूर्ण मॅच मध्ये नोंदवली आहे. अंतिमचे 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता टीम छत्रपती 11 शिरूर संघाला. नक्कीच आपण पाहतोय समोर जर पाहिलं तर पराभवाच्या अंधकारामध्ये टीम असताना विजयाचा प्रकाश तेवत ठेवणारी कामगिरी या महत्वपूर्ण मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय. पुढचा बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह, नशिबाची साथ यावेळी मात्र प्राप्त होईल का? एक धाव पूर्ण होतीये, दुसरीसाठी घरटा सोडलाय आणि पाहता पाहता आपण पाहतोय विकेटचं पतन मात्र मैदानाच्या मध्ये होईल आणि या विकेटच्या साहाय्यानं एक सिंगल मात्र मैदानाच्या मध्ये कमावली जाईल. अंतिमचे 4 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती 19 धावा. विकेट ही आहे. 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्क होते फलंदाज. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईड लाईनच्या बाहेर ठेवलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. एक धाव पूर्ण, दुसरीसाठी होकार नकार आणि आपण पाहतोय विकेटचं होईल पतन. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. सिद्धेश्वर स्पोर्ट्स पिंपळगाव टीम विनंती असेल आपण या ठिकाणी संपर्क करायचा आहे. कॅप्टन सिद्धेश्वर स्पोर्ट्स पिंपळगाव या षटकानंतर आपण या ठिकाणी संपर्क करायचा आहे. सिद्धेश्वर स्पोर्ट्स पिंपळगाव संघाचे संघनायक. पहिल्या बॉल वरती आपण पाहतोय व्हाईट बॉलची एक अतिरिक्त धाव आली, त्यानंतर मात्र षटकार मैदानाच्या मध्ये आला, त्यानंतर पुन्हा एकदा विकेटचं पतन. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा अप्रतिम स्ट्राईक, चेंडू आकाश मार्गे सीमा रेखा पार, षटकार. आल्यालाच मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय मतदारच्या बाट मधून आलेला हा घणाघाती प्रहार, चेंडू आकाश मार्गे सीमा रेखा पार, षटकार. डगआउट मधून सेट डाऊन आलाय तो मंदार दळवी आणि आपण पाहतोय नक्कीच एक चांगला फटका मैदानाच्या मध्ये सजवला गेला. अंतिमचे 2 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 13 धावांची आवश्यकता आहे. तो ती कमाल धमाल कामगिरी महत्वपूर्ण मॅच मध्ये मंदार पुन्हा एकदा करेल का? 13 कमाल तू ही जाने मंदार, आज तो मुझे सब कुछ कमाल धमाल लगता है. ती कमाल धमाल आणि बेमिसाल पारी मैदानाच्या मध्ये खेळणं अपेक्षित आहे. यापूर्वीचे 2 बॉल आपण पाहतोय डाव्या यष्ट्यांच्या बाहेर राखले गेले होते, त्यावरती मात्र अतिरिक्त ताकद जनरेट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये बीट झालेला फलंदाज मात्र 2 चेंडूवरती 2 विकेट आल्या आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या मध्ये दाखल झालेला मंदार पहिल्याच बॉलवरती स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंडचा फटका, षटकार मैदानाच्या मध्ये खेचतोय आणि अंतिमचे 2 बॉल मैदानाच्या मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंडचा फटका मैदानाच्या मध्ये आलाय, त्यावरती मात्र एक सिंगल धाव आणि या मॅच वरती आपण पाहतोय आपली पकड मजबूत करताना टीम जगदंबा 11 शिरूर हा जगदंबा 11 उरुळी कांचन हा संघ मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. तर एका बाजूला छत्रपती 11 शिरूर हा संघ मात्र आपण पाहतोय पराभवाच्या गर्तेमध्ये असेल. अंतिमचा 1 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 12 हे समीकरण मैदानाच्या मध्ये एखादा नो बॉल मैदानाच्या मध्ये आला आणि त्यावरती जर फ्री हिट, तर मात्र पुढचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या मध्ये आलाय आणि या महत्वपूर्ण मॅच मध्ये पुन्हा एकदा आपलं आव्हान जिवंत ठेवणारी कामगिरी या महत्वपूर्ण मॅच मध्ये केली ती जगदंबा 11 उरुळी कांचन हा संघ. तर छत्रपती 11 संघ या ठिकाणी मात्र पराभूत होतोय. चला टीम सिद्धेश्वर